नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आर्यन गोट फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या नवीन या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपल्या जेवढ्या काही बकऱ्या म्हणजे खूप दिवसानंतर मित्रांनो आपला पूर्ण व्हिडिओ आलेला आहे। आपल्या याच्यामध्ये आपण सर्व बकऱ्याची आपले डिटेल आपली माहिती देणार आहोत। एवढ्या दिवसामध्ये आपला जेवढा व्हिडिओ आला नव्हता त्या दिवसामध्ये आपल्या फार्ममध्ये काय घडलं, तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि हां, जर आपल्या चॅनलवर मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला फॉलो करा आणि आपल्या बेल आयकॉन नक्की दाबा, लाईक करा, कमेंट करा, म्हणजे याच्यानंतरचे जे काय आपल्या फार्मवरचे सगळे डिटेल माहिती मित्रांनो तुम्हाला लवकरात लवकर जाणून घेता येईल। तर सध्याच्या हे बघा, आपल्या बकऱ्या काही दुपारच्या वेळेमध्ये चरून आलेल्या होत्या, जेवढं काही स्टेजवर बकऱ्या आणि काही खाली बसलेले आहे। आणि त्यानंतर मित्रांनो हे बघा, आपले जे काही छोट्या पिल्ल्यांचा कप्पा होता यामध्ये खूप कमी छोटे पिल्ले आहे, कारण जेवढं काही होते पहिले मित्रांनो आपले एकूण यामध्ये आहे की नाही मित्रांनो आपले 25 राहायचे, जे आपले छोटे पिल्ले याच्यापेक्षा जरा मोठे, तर ते आता कुठे गेले, तर ते मित्रांनो आपण केलेले आहे, विक्री केलेलं आहे। तर आपण ते मित्रांनो विक्री केलेलं आहे। आणि जे आपले जे 15 पिल्ले होते, आपले 25 होते, 15 पिल्ले विकलेले आहे। याच्यामध्ये जेवढे काय आपले होते तयार करून स्पेशल आपण गव्हाणीमध्ये खुराक टाकून, आणि त्याच्यानंतरचे काय आपले बॅच होती दुसरीवाली 8 पिल्ल्यांची, ते 8 पिल्लं आता याच्यामध्ये आहे। आणि हां, जे आपले या बकरीचं पिल्लू होते मित्रांनो पांढरं जंगाळीचं, ते सुद्धा याच्यामध्ये गेलेलं आहे। त्या 8 पिल्ल्यामधली जे 8 पिल्ले आता इथं आहे मित्रांनो, त्यापैकीच ते पिल्लू होतं दुधावरचं वाढलेलं, आणि ते गेलेलं आहे। म्हणून आपल्या बकऱ्या काही कमी झालेला आहे। आणि जेवढा आपला काही मदर स्टॉक होते मित्रांनो, म्हणजे जे पिल्लेले डिलिव्हरी होते तेवढा काही जे बकऱ्या होत्या ते एकूण आपल्या 33 आहे। आता 2025मध्ये आपल्या सगळ्याची डिटेल अशी माहिती लिहून ठेवावी लागते। आणि जेवढे आपले पिल्ले आहे मित्रांनो, आता एकूण पिल्ले आपले फक्त आणि फक्त 15 राहिलेले आहे। 15 नाही म्हणतात मित्रांनो, 10 राहिलेले आहे। आणि जे काय आपले बाहेरचे पिल्ले होते ते बघा, ते बाहेरचे ते एकूण 15 पिल्ले आहे मित्रांनो। आणि आपल्या काय जेवढा काय डिलिव्हरी झालेला म्हणजे 10 बकऱ्या होत्या सध्याच्या आपल्या याच्यामध्येच आहे। दूध पिण्यासाठी मित्रांनो त्यांना काय बाडलं काढलेलं नाही। आणि जे आपली जे पांढरं पिल्ली विकलं मित्रांनो 8 पिल्ल्यापैकी, तिचं अजून दूध तुटलेलं नव्हतं, दुधावरच होतं मित्रांनो ते पिल्लू। आणि हे बघा, हे त्याची माय आहे। तर सध्याचं आता पिल्लू नसल्यामुळे इथं दूध बघू शकतात, हे बघा किती जास्त दूध झालेलं आहे। आणि जे काय आपल्या डिलिव्हरी बकऱ्या होत्या ज्याची आता डिलिव्हरी आता झालेली आहे 10 बकऱ्यापैकी, ते 10 बकऱ्यांचे सुद्धा दूध बघू शकता। आणि हे बघा छानपैकी, तर हे बघा उठलेली आहे। आणि हिचं दूध तुम्हा बघू शकता, कारण सध्याच आता पिल्लेलं नाही, जेवढे काय आपले लहान छोटे पिल्ले होते ते पिल्ले नाही। आणि त्याच्यानंतर मित्रांनो हे होते आपल्या बकऱ्याची डिटेल माहिती, तेवढी काय आपण साधारण दिली नाही। आणि हा आपण जेवढे काही खुराक टाकत असतो मित्रांनो ते पिल्ल्याले, तर सध्याचं बकऱ्याला आपण बंद केलेलं आहे, म्हणजे बंद नाही पण थांबवलेलं आहे। हे कंदा महिना आपण बकऱ्यासाठी थांबवलेला आहे। आणि त्याच्यानंतर मित्रांनो आपला जे काय फार्म होता त्या फार्मवर मित्रांनो नवीन मेंबर आपल्या फार्मवर आलेला आहे। तर चला आता तुम्हाला दाखवतो कोणता आपला नवीन मेंबर आलेला आहे। तर ते आलेला आहे मित्रांनो आपली एक गाय, हे बघा। तर आपल्या फार्मवर मित्रांनो एक नवीन गाय आलेली आहे। जे काय आपल्या छोटे पिल्ले होते मित्रांनो त्यांच्यासाठी आपण जे निप्पल बनवले होते तर दररोजचं दूध पिण्यासाठी, अरे झोपलेला आहे मित्रांनो, मला वाटलं काही झालं असं। तर हां, जेवढं काय आपल्या बकऱ्या होत्या मित्रांनो निप्पल बनवले होते आपण, तर ते दूध पाजण्यासाठी मित्रांनो जास्त आपल्या बकऱ्याचं तर पुरणार नाही, म्हणून आपण एक घेतलेली आहे गाय। तर कोण्या नसलची आहेत, तर कशी आणली, कुठून आणली, तर सगळं या व्हिडिओमध्ये आपण डिटेल जानकारी आपण घेणार आहोत। तर हे आहे मित्रांनो गिर गाय, याची नसल गिर गाय आहे। आणि बघा चारा टाकलेला आहे, आणि जे काय जरा पूर्ण खाल्लेला तर ते बाकीचा बाजूला केला, आणि इथं आपण बांधलेलं आहे तिले। आणि जे काही शेण होतं मित्रांनो त्याचं गोबर ते आपण बाजूला केलेलं आहे। तर आता हे बघू शकता, आज सकाळी मित्रांनो तिची आपण मिल्किंग केलेली होती, ते बघू शकता। पण आत्ता तिचं दूध मित्रांनो दुपारी 1 वाजलेलं आहे, 1 वाजतासुद्धा याचं दूध मित्रांनो फुल आहे। आणि तिच्यासोबत मित्रांनो अजून एक नवीन मेंबर आलेला आहे, ते म्हणजे आपलं हे तिचं वासरू। बघा किती छान मस्त काबऱ्या कलरमध्ये
लिलडी नसलचं आहे मित्रांनो हे. आणि हे गीर गाय गीर नसलची आणि हे लिलडी. आणि जेवढं का आपल्या डिलिव्हरीचे 10 बकऱ्या होत्या त्याच्या आता एक बकरी समोर आलेली आहे दूध पिण्यासाठी. आणि तिचं हे पिल्लूसुद्धा बघू शकतात. तर चला आता या आपल्या गीर गाईच्या सगळी डिटेल माहिती आपण गीर गाईपासून घेऊ ना. कशी आणली तर हे मित्रांनो आम्ही आणली हदगाववरून. हदगावच्या 5 किलोमीटर तामसा आहे कारखाना. त्याच्या मागे मित्रांनो तिथून आणलेली आहे आपण हे गीर गाय. आणि किती रुपयाला पडली तर हे झाली मित्रांनो 55,000 रुपयाची आपली गीर गाय. तर तिचं वासरूसुद्धा सोबत आलेलं आहे. तिचं दूध मित्रांनो जेव्हा आम्ही तिथं काढलं होतं आणि जिथून आम्ही घेतली होती त्यांना विचारलं होतं तर ते म्हणे मित्रांनो 4 लिटर सकाळी 4 देते म्हणे आणि संध्याकाळी 4. पण मित्रांनो जेव्हा आमच्या फार्मवर मित्रांनो आलेले आहे तेव्हा सकाळी 5 लिटर द्यायला लागले आणि नाही सकाळी 6 लिटर द्यायला लागले मित्रांनो आणि संध्याकाळी 5 लिटर. तर असा तिचा खुराकसुद्धा चाललेला आहे. आणि इकडं दूध सध्या असं किती 3 दिवस झालेला आहे मित्रांनो आपल्या फार्मवर हे आलेले आहे. आणि 3 दिवसामध्ये मित्रांनो चांगलं दूध आलेलं आहे. तर पुन्हा एकदा सांगतो तर किती दूध झालेलं आहे. तर हे बघा आतासुद्धा दुधीचं फूल आहे. तिचं सकाळ संध्याकाळ काढत असते. पण आता दुपारी मित्रांनो हे बघू शकता पुन्हा एक बार. तर सकाळी मित्रांनो आम्ही इथं दूध काढलेलं होतं पण तरीसुद्धा आत्ता दुपारी फुल ऑर्डर तिचा भरलेला आहे. पुन्हा बघू शकता एक बार. तर 4ही थन आम्ही काढलेला आहे. आणि हा मित्रांनो आपली हे आहे मित्रांनो कालवड म्हणजे गाय असल्याने कालवड आहे. आणि ते पुढच्यासाठी इलूसुद्धा आपण तयार करणार आहोत. आणि त्याच्यासाठी मित्रांनो आम्ही 2 थानं पाजत असतो. तर हे जे पलीकडची तुम्हाला थान दिसत असेल ते 2 थानं मित्रांनो आम्ही आपल्या गायीने आपल्या कारोडीले पाजत असतो. आणि जे अलीकडले 2 थानं आहे मित्रांनो ते आम्ही काढून घेत असतो. तर म्हणजे इलेसुद्धा आपल्याला तयार करायचं. पण जेव्हा ते आली होती ते सुद्धा बघू शकता. आणि आता गायचीसुद्धा तुम्ही बघू शकता. हे बघा गीर नसलची गाय आहे मित्रांनो हे. आणि आपल्या पिल्यांना दूध पिण्यासाठी आणि पिल्यांनासुद्धा दूध आता हिचं काढून दररोजचं पाजणं चालू आहे मित्रांनो. तर हे बघा. तर आपण बघू आता संध्याकाळची सुद्धा मिल्किंग करत असतो. सकाळ आणि संध्याकाळ 2 वेळेस आपण इथं दूध काढत असतो मित्रांनो. आणि ते शिंग पाहू शकतात. कान बघू शकता मित्रांनो लंबेऱ्याचं कसे कान आहे. आणि इथंच आपल्या बोरीच्या झाडाखाली मित्रांनो सावलीमध्ये राहते. हां तर रात्रीनं कुठं राहते मित्रांनो तर थंडीचा दिवसामध्ये आपण ठेवत असतो आपल्या पिल्ल्याच्या याच्यामध्ये. जेवढे काय आपली पिल्ले आहे मित्रांनो इथे पिल्ले राहत असते. ज्याला छोटे 15 पिल्ले होते तर इथं बांधत असतो मित्रांनो तिले. तर ते इथं राहत असते. सध्याच्या आपल्या कोंबड्या बसून आहे इथं. आणि दिवसा मित्रांनो हे बाहेर राहते दिवसा. आणि आपले पिल्लूसुद्धा बाहेर राहते. हे बघा किती छान मित्रांनो हे कालवड आहे मित्रांनो. सध्या इथं बांधून आहे मित्रांनो कारण दूध नाही प्यावं म्हणून. आणि मग दूध पिल्यानंतर मित्रांनो संध्याकाळी हे मोकळीच राहते. आतमध्ये सुद्धा मित्रांनो आम्ही म्हणजे बांधून ठेवतो पण मग दूध पिल्यानंतर मोकळे सकाळी खेळत असते. तर सध्याचं चारा टाकून आहे मित्रांनो. आणि घरामध्ये सुद्धा तुम्हाला दाखवतो की तिले आपल्या किती चारा ठेवलेला आहे. तर हे बघा. तर एवढा चारा मित्रांनो तिले आम्ही गेलेला आहे. कुट्टी करून आहे मित्रांनो हे आपली कुट्टी मशीन. तर कुट्टी करून ठेवलेलं आहे. आणि हे सुद्धा आलेलं आहे. पळाटे आणलेलं आहे आपण. आणि असं तिला सध्याचं एवढं मोठं आत्ता टाकलेलं आहे. हे बघा. आणि आपल्या फार्ममध्ये मित्रांनो खूप छान असं याच्यात दूध देत आहे मित्रांनो. आणि आपण आपल्या पिल्ल्यांना आपल्या या कारोडींनासुद्धा पाजत असतो. आणि आपली गाय पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो 6 लिटर समजा 5 लिटर 5-5.5 लिटर मित्रांनो आम्ही सकाळी काढून घेत असतो. कमीत कमी 3 थनं मित्रांनो आम्ही काढत असतो. आणि 1 थन मित्रांनो पिल्ल्यांसाठी म्हणजे आपल्या कारोडीसाठी ठेवत असतो. पण आता कालोडीचे तुम्हीसुद्धा बघू शकता. आपले जे आम्ही जिथून आणलेले आहे मित्रांनो हदगाववरून हदगावच्या पुढं ते आपले फॉलोअर्स निघले मित्रांनो. फॉलोअर्स भेटले होते तर ते तिथं होते. आणि त्याच्यापासूनच आपण घेतलेले आहेत. तेनुसुद्धा पाहत असाल हेच व्हिडिओ. तर हे बघा मित्रांनो ते आपल्या कालोडीची ग्रोथसुद्धा चांगली झालेली आहे. आणि गाईची सुद्धा तुम्ही बघू शकता पुन्हा एक बार. आणि पहिले मित्रांनो जेव्हा आपण आणली होती तेव्हा हे दूध काढून नाही दे मित्रांनो जराशी मारे. पण मित्रांनो आता काहीच करत नाही. आता एकदम शांत झालेली आहे गाय. बघू शकता आता मीच्या जवळ जाऊन तर एकदम शांत झाली आहे. आणि
पाणी पण मित्रांनो पुरून ठेवलेलं आहे तिकडून, म्हणजे जेव्हा कधी तिला जर पाण्याची गरज वाटली तर पिन मित्रांनो. तर असा हा मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ होता. मला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. आणि आपल्या इथून आता मित्रांनो दररोजचे संपूर्ण व्हिडिओ येत राहतील. आणि आपल्या घरी आपली न्यू गाय आलेली आहे, त्याच्यामुळं एवढे दिवस माझे व्हिडिओ टाकणं झाले नाही, पण आज आपला व्हिडिओ टाकणं झालेला आहे. हे बघा सध्याचं. आणि 24 तास मित्रांनो हिच्यासमोर आम्ही हे ठेवत असतो, कारण गाय मित्रांनो खात राहिली पाहिजे. हे बघा इथं बांधलेलं आहे. आणि तिच्यात गळ्यामध्ये मित्रांनो सुद्धा आपण ते मण्याचं घातलेलं आहे, गाय छान दिसते. आणि त्यानंतर ते हे घुंगरं आहे मित्रांनो, हे तुम्हाला दिसत असेल हे घुंगरं, ते आम्ही आणलं पण टाकलेलं नाही, कारण छान छान मित्रांनो जास्त असं नको, त्यामुळे आपण तिथं ठेवलेलं आहे. आणि हे बघा आपल्या सर्व बकऱ्यात थोड्या वेळामध्ये आपले जेवढे काही पिल्ले होते त्यांनासुद्धा बाहेर काढायचे. हे बघा आपलं वासरू मस्त छान बसलेलं आहे. आणि हां, तर हे होतं मित्रांनो आजचा व्हिडिओ. आणि तोपर्यंत मित्रांनो तुम्ही या गाईचं नाव कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या छान अशा सुंदर आपल्या कालोडीचं सुद्धा नाव तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. आणि हां, आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तर कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो या गाईचं नाव कसं काय ठेवायचं. आणि हां, गाय आवडली असेल तरी कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.